वंदन करीतो शारदे माते आई तुला वंदन करीतो शारदे माते आई तुला तुझे पायाचे मागणे तोचरणी विनवणी शारदे वंदन करीतो शारदे माते आई तुला वंदन करीतो शारदे माते आई तुला पहिले वंदना करीतो आम्ही गणराया Gracias.
तुझी ही मोहमाया आणि अगोरी विद्येमुळे भले भले पाठीमागे जेथे माझ्या चरणात स्पर्श झाले ती सर्व राज्य मिळाली असे या माझ्या शक्तीमुळे मला कोणीही जिंकू शकत नाही पण पुन्हा नवीन राजा शक्ती श्रेष्ठ एवढी बुद्धिमान कसा नाही राजा नाही राजा साहेबला नवीन वाट केला नाही तर नावाचा पवित्र नाही जय कलियुगे आणि
मागितला. चला राज्यात फेरफटका मारायचा आहे. राज्यात खेळ मारूया. पण हट! तुमचा अजिबात नको. अरे मूर्ख आहे. हट! तुम्हाला मूर्ख म्हणाला. तुम्हाला मूर्ख म्हणाला तो. कोण? तो म्हणाला मूर्ख. मूर्ख राम राम. तिची मान उडून जाईल. हे बघ. जाताना सावकाश जा. का रे? बाण भरपूर आहे. अरे ते मला माहित आहे. आणि दगड आहेत ना एवढे मोठे मोठे आहे. त्याला समजा एखाद्या दगडावरून तुमचा पाय पाय घसरला. घसरला, सगळं दात घशात हे जाईल. बघ. सांगितलं कळत नाही मला. सांगा. अरे आता तोंडात सांगा. का रे? एवढ्या जिकडे मिरच्या लागल्यात ना, सगळीकडे सुटले. ठीक आहे. सगळं माझ्या कपाळात गेलं. गावावर हजम करा. तुम्ही काय माणूस नाहो ना? हट! मला वाटत नाही मी माणूस आहे. चला लवकर. पुढं वा. तुम्ही पुढं वा आणि तुमच्या मुलं. अरे आमचं हजम करा. हट! Talking in English. अरे, You nonsense. गावठी फुल. हजम करा. गावठी फुल आहे, इंग्लिश फुल आहे. चला लवकर. चला लवकर. जनावरांना मारतात तसं नेटवर्क मला. मी काय म्हणतो? एक नाताची सजाई. साधू आणि ह्या बंधूचा भाव आणि मग ह्या बंधूचा चुलता आणि मग काय पतंजली बाबा नाही, कोणी नाही. या संसारात कोणी एक तुकडा, कोणी किती सापडला. तर त्याला आम्ही चकाचक त्याच्या ती मुद्दा सापडला की अहो मी लय पाचल झाले. एक जग राज्य फिरलो. हा एक राजा सत्वशील व धर्मानिष्ठ मिळाला नाही. त्या विराटपेठचा राजा सत्यशील, सत्वशील व धर्मानिष्ठ भगवंता. चुकीचे हे या राजाला. अरे चाललं मी डोळ्याला इकडे. अरे हे विश्वास माझं घर आहे. ए, जप. आमच्या तुमच्या नाव ठिकाणी काय? मला खूप बायकांसारखं मूळ घालणार आहे. एक काम कर, गजरा घेऊन ये, याच्या डोक्यात घाल. आणि मेरा मागचा जो उभा पडला असेल याच्या डोक्यात. काही माझी तुम्ही चष्मा मस्करी केली. आम्ही तुमचा भस्म करून टाकेल. मी काय म्हणतोय? हो काय आणली नाही? अरे हे कमांडर आहे. अरे काय मांडलो आहे? काय मांडलो? मला पण तेच वाटतंय. मला मी काय म्हणतोय, साधू महाराज, मला काही गुन्हा वाटतो बाबा. हो काय घातलं खाली? मला असं वाटतं का माहितीये काय, पाच टाइम खाडीवरती झालाय. नुसता घालून घालून मारण्याचा जो लाल झालाय. काही तुम्ही माझी चष्मा मस्करी करत आहात. हा. मी तुमच्या भस्म करून टाकेल. अरे कशाला बसणं, माझ्या पाखंडी बुवा हा काय करणार आहे? आणि असे मी किती बुवा बघितले. एक सॅम्पल मला पण बघायचा, हा नक्की करतो काय म्हणून. असं? हो बाबा. अरे काय? अरे येड्या मुलं आणलं नसतील मुलं. बरं ठीक आहे. अरे येड्या लगी आहे. औषध काहीतरी टेम्पल. आतमध्ये कोणी आहे का? मागमध्ये ना आम्ही दोघं जाऊ. काय बोललात? असं अरे उठा. असा मजबूत बसला असेल ना
यावे आमच्या महाराज दरबारात नाही. होय. अंजनीने सरस्वत या नगरीला व्हावे ही करुणा महाराजांची होती. परंतु ते आता येथे नाही. काळजी नसावी. काळच्या आत्म्याच्या पुण्य सत्यजितला मिळाला नसेल ते दोन्ही थांबा राज महाराज. राजसवार आतमध्ये जा आणि बायका सुवर्ण मुला एवढा दीक्षावून घेऊन या. तुला काय या विराटपेठचा राजा इथं हजार नसताना त्याच्या हुकमावर एवढी सामग्री माझ्यासारख्या विश्वास कशी काय देतात? राज महाराज तसा अधिकार महाराजांनी आम्हाला दिला आहे. राजसवार अंजनी दीक्षा साधू महाराजांना अर्पण करा. ओके ओके मला काय वाटते माहितीये काय ही बाई आहे बघा डोक्यातून भू घातला नाही मूर्ख होता. हा मंत्री पुन्हा जेव्हा गरज पडली तर आम्ही नक्की येऊ. आम्ही दरबारात आलो होतो ही खबर महाराजांना द्यायला विसरू नका. येतो आम्ही. ठीक आहे साधू महाराज या आपण. ऐकलं काय बोलले? काय बोलले? आम्ही आलेल्या दरबारमध्ये हे महाराजांना डाबल घ्यायचे वेगळे. काय बोलला? आम्ही दरबारात आलो आहे ना महाराजांना डाबल हे घ्यायचे. मूर्ख थांबाय थांबाय. काय बोललो? काम करा. मी काय म्हणतोय बोल आपण. अरे तू कशाला काम करू? मूर्ख आहे तो. मूर्खच आहे तो. कोण? तो बघा तिकडं बघा पाहिलं मी. बघा तुम्ही त्याच्याकडं मूर्खच आहे तो. अरे मला पाठी पण बोलू लावलं वय. काय? पाठी पण बोलू लावली काय? राजसवार चला राज्याची पाहणी करायची आहे. चला लवकर. राज्यात पाणी घालायचं. काय बोलला? अरे आमचं पाणी घालायचं नाही. पाहणी करायची आहे. एसवीआर घ्यायचे एसवीआर आर. You know? अरे You understand? You better understand. लवकर. You better understand. Stand, ST stand. लवकर. Rickshaw stand. Bus हे stand. मूर्ख. तुम्ही पुढे जा बस स्टँडला आम्ही येतो पाठवून. ठीक आहे. ST stand. इंग्लिश म्हणजे काय? आणि या जगाचा राजा या विराट नगरीची आठवण झाली ही सर्वांना कसं भेटते केव्हा एका सत्यजित राजाला भुलवलं. सत्यजित राजा अरे या काळीच्या काळाच्या या बंदीला लागले की तुझा सर्वांना सारा पण समजेल. काय चालला कुठे? कोण आहेस? तू माझ्या वर आलेला तू कोण आहेस? जा साधारण हरिचरण. हरिचरण. गावापर्यंत तुझे जग करायचं. अरे जन्मात राहून स्वतःला श्रेष्ठ म्हणतात. अरे तुझ्यापेक्षा श्रेष्ठ तो विराटपेठचा राजा आहे. त्याची तू बरोबरी नाही करू शकत. का नाही करू शकत? आता तडा जातो आणि त्याला नडीचा फोन येतो. अरे तुला त्याचं शक्य नाही. त्याच्यासमोर तू पाळा पाचोळा आहे. अरे मग समाजचे लोक घेऊन बस. हे पासवाड्या तू माझ्या लग्नात जाऊन त्याच्या मुलाची वडे आलास. अरे पहिला तुला मी काय सांगणार पण तुला शक्तीचा एवढा गर्व झाला असेल तर मला माझ्या पुण्यकर्माचा अभिमान आहे. जर तू विराटपेठचे राजा करून आमचे लावलं तर मी मिळवलेले पुण्य आणि वाढवलेले जगतावर आणि तुला बंद करेन. अरे भिकारड्या तू मला वन करतोस मग पाहतोस काय हे वचन विसरताय का? हे काय वाटतं?
या कालीचरणला हार पत्कर माहित नाही. कालीचरण अरे तुला व्यस्त नभर करत या सागरा जर भाद्राला जायला लावली तर नावाचा कालीचरण नाही. डायरेक्ट मुद्द्याला बोलतो. साधू महाराज गावामध्ये आले होते हे आपल्या महाराजांना जाऊन सांगितलं पाहिजे, पण महाराजांना राहिले कुठे? राज सेवक, एवढा घाई वेगळा चालला कुठे तुम्ही? तुमच्याकडे गेलो आम्ही. आणि ते कशासाठी रे? महाराज, हा. आपल्या दरबारात ना साधू महाराज आले होते. आपल्या दरबारामध्ये साधू महाराज आले होते. हो. मग त्यांचा तुम्ही आदर सत्कार केला की नाही? गेला ना मग. काय म्हणतात? 500 सुवर्णमुद्रा तुम्ही टाकल्या. काय म्हणता का? हा मग. शाबास! की वाईट! आजचा दिवस तुम्ही संकेत घेऊन गेला. होय, होय. तेव्हा तुम्ही जा आणि मौज मजा करा. घरी जायचं. हो, तुम्हाला आराम करायचा मी असेल, आराम करणार आहे. मग शासन घेऊन यायचं तुम्हाला. होय, जा घेऊन ये. हे जा घेऊन ये लवकर, शासन घेऊन ये जा. ते काम करत नाही राज्यातलं. काय रे? अजिबात हे काम करत नाही. का करत नाही? बरोबर आहे. फाटकपर्यंत काम करतोय. बरोबर आहे. आता कचरा काढायला, झाडू लावली, हा. सगळा लोटून काढला कचरा. अजिबात तुझी चालतंय. माझी चालच आहे. बसा महाराज बसा. मी काय म्हणतो महाराज, होय. दरबाराचं काम आहे की घरी जायचं? घरी जायचं आहे. नाही घरी. हा. घरी जायचं म्हणून आता पेमेंट नाही ना कट करणार. नाही. अजिबात नाही ना. होऊन देणार. हा मग ठीक आहे, तुम्ही आराम करा आणि घरात जाता. चलो. आज गुजरात नदीच्या राजाचा राजवाडा. राजा, हा तुझा राजवाडा मनाला कसा लोटून टाकणार? आता हा राजवाडा माझा होणार आणि याशिवाय नाही, आता याला संपवायला हवा. हा काय जमत नाही. ही मोबाईलला बसवण्याची असणार. राजा परत येईल तो तुला मृत्यू कोण आहे? कोण आहे महाराज? कोण? मला आव्हान देणारा. खरं, खरं. जीवन असेल त्याचं समजेल. एक खाली गेले. बाबा, बाबा, असं कसं का? सांगा आबा, सांगा. नाही बेटी, असं काहीच घडलेलं नाही. नाही बाबा, काही विपरीत घडलंय असं मला म्हणजे भाऊ सांगते. बाबा, आज पर्यंत माझ्या बघून तुझं सगळं माझंच का? मला काय ठेवलंय का? नाही बेटी, पण जे घडायला नको होतं तेच घडले. बाबा, आजपर्यंत चांगले वाईट गोष्टी सुद्धा तुम्ही साथ दिली. होय ना? मग मला वचन दे की मी जसं सांगेन तसंच तू वागशील. बाबा, तुझ्या वचन. क्षमा बेटू.
विराट नगरीचा राजा सत्यजित पुण्यवान आणि श्रेष्ठ आहे. मग आपल्याला दर्शन घ्यायला हवे. नाही, त्याच्या दर्शनात नाही, त्याचा सर्वनाश करायला जायचा आहे तुला. बाबा, आजपर्यंत आपण घेतलेत आहोत. आपल्या हातून पुढे पावलं गेले, तर आपण पुढे करूया. वाईट आहे. पण पुढे गोष्टी तू मला शिकवतेस. अगं जसं तू मला वचन दिलंयस, तसं मी सुद्धा कोणाला वचन दिलंय. तेव्हा माझ्या गटामध्ये तुला सामील व्हावंच लागेल. बाबा, धन्यवाद. मला बाता कळेलो. पण पुढे गोष्टी मला शिकवू नकोस. हे मामा आणि जा विराट नगरी. पण एक लक्षात ठेव, राजा निद्रावस्थेत असतो ना, मी मातेच्या गळ्यात घालू नकोस. त्याचा काही उपयोग होणार नाही. जा आणि कामाला लाग. येतो मी. हे परमेश्वरा, त्याने मला नाराजी मोठे केले. तुला माझ्यातून शी वाट कुठे करून घेता येईल. या मोहिनीने मोहन माले कुठे दिवे लावले. हे भगवंता, तुझे पुत्र कसा जर मला मृत्यू दिला तर घरी जमते. कंटाळा आला मला जीवनाचा. अरे असं वाटतंय काय माहितीये काय, एखादी बाई जीवनात यावी आणि सगळं माझं जीवनच बदलून टाकावं. का म्हणतोस? आलं बघ, देवाच्या मनात आलं आणि लगेच तेव्हा माझ्यासाठी पाठवला. अरे मुलगा, असं काय बघतो रे? अरे बघतोस ना म्हणजे अरे ते माझ्यासाठी पाठवले. माझ्यासाठी काय, माझ्यासाठी येडे माझ्यासाठी पाठवलं. अरे गेला हात सोड. मुलगा तुमचा मी काय म्हणते, काय म्हणते? आपले महाराज आहेत का? महाराज काय करायचे आम्ही ताईने अरे मला दर्शन घ्यायला आले बघ. अगं ते आम्हाला दर्शन घे. पहिलं आम्हाला तुझं दर्शन घेऊ दे, तू आमचं दर्शन घे. अरे मुलगांनो, समजतंय का तुम्हाला काय बोलते ते? काय बोलतेस तू? अरे तुमच्याकडे नाही आले ते मी. अरे तुझ्यासाठी काय कोणासाठी आले देवाला विसरले. माझ्यासाठी पाठवलं नाही देवाला मेढ्या सोड दिला. कोण आहे ती मुलगी? एका परस्त्रीच्या अंगाला हात लावायला तिला वाटत नाही तुम्हाला? ओ महाराज, हाय! ती पद इस्त्री नाही आहे. लेडीज आहे. लेडीज आहे, लेडीज. जे मला समजतं आहे, समजतं सामान करा. महाराज, क्षमा करा. मी आपला दादा तो तसे खेळायला आले होते. पण ते सुद्धा अपमान केला. शिवाय कुठं घालतात? मला मुळीच वाटले होते. आमच्या दरबारमध्ये काय सैनिकांकडे अपमान घडला असेल तर समाजाने आम्हाला. आई महाराज, क्षमा मागून आम्हाला आजू नका. आपले दर्शन झाले. माझे मन अंतराने भरून आले. होय होय. आनंदात भरून आले. बोल, आमची काय सेवा करू? महाराज, आई सेवा करायची. तुम्ही मोठी नाही. एक नाच करणारी नर्तकी आहे. नाच करून मला फोड करते. वा, हा सुंदर. मग आमच्या दरबारमध्ये एक सुंदर नाच होऊन जाते. ते आपले हात आहे महाराज. ठीक आहे, शिपाई शासन घेऊन या. मी काय म्हणतोय? बोल. ती सेवा करत हवाय ना. मग मला एखादा मावा द्या. आणि तो कशासाठी? सेवा करण्यासाठी मावा हा लागतोच. लागतोच. काय पाहिजे शासन लावा. आम्हाला इकडं. शिपाई सुरुवात करा. शेंटरला उभी राहा. मग कुठे उभे आहे? शेंटरला उभी राहा अशी. सेंटरला काय की? म्हणजे मग ए वाटपाला बघ शेंटरला उभी आहे काय? नाही लागत. तुला वापस उभी आहे. महाराज, असं गाणं म्हणतो ना. बरोबर. ही अशी नाचल सगळ्या लाद्या फुटून जातील. ठीक आहे. मला बसवायला लागेल इथं. आणि ते पाहून घेऊ आम्ही. अरे पण ती हा, कोणती जरा नाचते सुरुवात ती करा. काय? सुरुवात ना. हा. आपला आवाज एकदम कोकऱ्या जातो. ठीक आहे. अशी नाचशील ना, अशी नाचशील. मला पण नाचव, मी पण नाचतो, तू पण नाचायचं. चालेल ना? तुझ्या रूपात चांदण्या पडले ना मला भीती.
आणि माझ्या राज्यामध्ये तुझं काय काम आहे? हो महाराज, त्याला सुट्टी द्या. आम्ही कोणाला सुट्टीत आहोत. भानावर समजलं? द्या. हो महाराज, त्याला भानावरती या, भानावरती. मग कशावरती आहे? ऐका सोडा. हे हरामखोर! हे तुम्हाला शिकवणार? हा? हो महाराज, तुम्हाला झालं काय? कुणाला काय झालं? अहो, आम्हाला तुम्ही ओळखत नाही. कोण? अहो महाराज, हा जग्गू आणि मी रघु. कोण ते कोणी नको? तुमचे सेवक. मी तुम्हाला सांगतो, या मुलीचा नाच सोडा. हा. मिरवलेला राजवैभव आहे ना, सगळं धुळीत मिळून हे जाईल. हे तुम्हाला शिकवतोय? मूर्ख उठला! महाराज तुम्हाला झाले काय? मला काय झालं म्हणून काय विचारतोस? काय विचारतो म्हणजे नाही. काय? विचारण्याचा आमचा हक्क आहे महाराज. कुणाचा हक्क हरामखोर? आमचा. सेवकात सेवक. कोण सेवक मी ओळखत नाही तुम्हाला. यांचा काय छोटा बिंदू सांगला का? तो रडून खाली पडलाय काय? महाराज हे दोघंला अपमान करत आहे. आपला तुला मान हाय? हे नालायका. तुला अपमान करायला? चला, चला देवा इथून. हे आणि राहायचं असेल तर माझा हुकूम मानून राहावं लागेल तुम्हाला. तुमचा हुकूम काय आहे? काय आहे? बदाम का इस्त्री ए, काय? राजसेवक, काय गडबड झाली? आणि ही कोण आपल्या दरबारात? हे महाराजची होणारी बायको. ही मला माझी पत्नी आहे. आजपासून राणी साहेबांना तुम्ही मुद्दा करायचा आहे. महाराज, हा. होय. आजपासून ही माझी राणी. आणि राणी साहेबांचा हुकूम मानायचा आहे तुम्ही. नाही, हे कदापि शक्य नाही. ठीक आहे की तुम्हाला मोहाच्या पाशात अडकवत आहे. या चांडाळीला हाकलून द्या. महाराज हा दोघं मुलीला अपमान करते. आजपर्यंत असा अपमान मग कधीच घ्यायला होता. महाराज मी कुठे असलो होते. तुम्ही सत्य पुढे सत्य महाराज सर्व खोटं. महाराज हे गाते मी. थांब, जाऊ नको. महाराज, ह्या मुलीचा अपमान झाला मी मुली सहन करणार नाही, समजला? म्हणजे आम्ही जी जमिनीत आहे आणि याच्या रस्त्यावर नाच गाडी करणारी आम्हाला परिवाराला उपमा देते तर आम्ही कदापि सहन करणार नाही. सत्याला सांगणारा हा मंत्री सत्य आणि कर्तव्यापासून मागे हटणार नाही. महाराज गाते मी. तुम्ही साक्षी करणार तर राहिली ते मी ते. हे आपले प्रधान जे आहे. काय वाटा भिंगते. काय इंद्रकेसरी वाटासूर आणि हा मला बिंदूचा बादशाह. हो, आज पनीरची भाजी करून देतो. काही द्यायचं नाही. मग बटाट्याचं पोट. काही द्यायचं नाही. तो मॅंगी देतो मॅंगी. हे हरामखोर. 2 मिनिटात बनते मॅंगी. जा घेऊन त्याला. हो. जोपर्यंत तुमच्या डोळ्यावर माझ्याला मोहाचा पडदा फाडून टाकत नाही आणि या चांडाळीला या राज्यातून हाकून देत नाही, तोपर्यंत या राज्यात माझा मला स्पर्श करणार नाही असे मी शपथ घेतो. आणि ह्याला घेऊन ह्याच्या काळ्या तोंडाला कशात करू? घेऊन जा आणि ह्याच्या काळ्या तोंडाला जेल बंद करा. हटवून गेला. काजल लावून तुकडे खालो. हे जा घेऊन. काय करतो? म्हणजे यांचं कालवण करायचं आणि काय करायचं? जेल बंद करायचा. आणि काय करायचं म्हणजे त्यांच्यावरती लक्ष ठेवायचं. हा महाराज बोल. आता आपलं शिकवणी को येणार तर नाही ना. जर गेला ना तर ह्या सुचीला पाणी पाडलं नाही. हो, काहीतरी चुकलं. मी काय म्हणतो महाराज? काय झालं? त्याला इकडे या. काय झालं? या संस्थेने पाणी पाजायला हा. राजाने काय सांगितलं भंगारा लावलं विकलं की काय? एक खाव दोन तुकडे केले जातील त्याला. छे! एक खाऊ 2 तुकडे नाही. मग? एक खाऊ 4 तुकडे. एक खाव चार तुकडे तुझ्या केव्हा बापाने केले होते का? केले होते. बाबाने शिकवलं मला. आणि ते कसे काय रे? समजा शत्रू आला बरोबर. मग त्याच्या पाठून जायचं. आणि काय करायचं? पुढून नाही जायचं, पाठून जायचं. हा. जेव्हा असं पुढे ये, इकडे मी नाही ना. बोलतो मी इकडे ये नाही तर इकडे उभा राहा. आता हात खाली कर. मला इकडे या. तुम्हाला आयडिया देतो. एखादा शत्रू आला बरोबर. ए, पाठून जायचं. हा. सपकन असा वार करायचा. बरोबर. लंगड्याच्या त्याला दारात. माहिती काय? हा. हात आहे ना त्याचा बरोबर. इकडे पडेल. हा. हात आहे त्याचा इकडे पडत. हा. याचं मान पुढे आहे तिकडे पडत हा. आणि पाय ते इकडे पडतील. एक घाप
तर मी खिडकीला होल पाडलाय आणि एक डोळा बंद करून सगळं बघितलं या! आणि एवढंच नाही मग? सगळे सीसीटीव्ही कॅमेरा बसवले. कुणी बसवले आहे केलं बसवलं नाही. ठीक आहे चाल ना चला महाराज. हा माणूसच आहे ना त्याचा मोठं बिंदू पडलेला दिसतोय. आता त्याला एवढं बोलले अरे पण मी काय म्हणतो काय अचानक झालं ते काय? अरे अचानक नाही हिला आणि बाई आली ना तिनेच काहीतरी केलं नाही मला तर असं वाटतंय. शंभो जय शंभो हा बघ आला शंभू एवढाच पाठांतर केला नाही जय शंभू बस त्याच्या पुढे काय नाही. बाई, तुम्ही असे गप्प का काय विपरीत घडलाय का हो, विपरीत काय महाभारत आहे. काय काय सांगताय काय महाराजांना आमचे तरुण मुलीच्या प्रेमात पडले. आणि एवढंच नाही जनतेकडे कुणाचं लक्ष नाही आहे आणि आईने प्रधानजीला त्यांनी जेलमध्ये टाकून ठेवले. शंभो जय शंभो 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 पण दिसत नाही. शंभो तुझी बराबरी खोल करताय काळीचरण तुझी राक्षसी लाचा तेव्हा तुला होणार नाही. तू किती जंग जगा पकडलं तरी गाठ माझ्याशी कुठे गाठ बघली? डॉक्टर मारले. बाई तुम्ही घाबरू नका काय घाबरत नाही मी. तुमच्या महाराज या संकटातून लवकरच मुक्त होतील तुम्हाला कळालं महाराज आमची संकटासाठी अरे तुमच्यावर काहीतरी हाल आहे. बाई हा जा आणि महानगराला कैदेतून मुक्त करा छे, ते त्याच्या पायथ्याला. कळालं तुम्हाला अरे हे खरोखर साधू आहेत ना एकदम किड्डे आहेत. पण काय बोलले माहिती काय? काय? पंडितांना सोडायचं म्हणतात. मी तर हो, छे, आम्ही सोडणार नाही त्यांना. आणि जर का तुम्ही महामंत्र्यांना सोडला नाही तर मी तुमचा भस्म करून ए! ए, वेड्या. मला तुम्ही पण माझं लग्न बिग्न काय झालं नाही बाबा. मी जातो. जा मला घेऊन ये. हे पकडतो तर घेऊन घेतो. तर घेऊन जा. आणि कोणातरी मानव दिलो. म्हणजे एक काम कर. मला मी काय म्हणतोय, केस कापायला काय पैसे नाही की कसं काय ते मला सांगा. तर मी हवे तर घेऊन जातो ओ, तुम्हाला. हे घे तुमचं पार्सल. प्रणाम साधू महाराज आशीर्वाद आहे महामंत्री घाबरू नका तुमच्या महाराज या संकटातून लवकरच मुक्त होतील आता मी जे काय सांगतो हे लक्ष देऊन ऐका तुमच्या दरबारात एक मुलगी आली आहे होय. ती कालीचरणने पाठवलेली मुलगी आहे कालीचरण हा एक महाभयंकर मायावी राक्षस आहे त्याला दुसऱ्याचं तोंड लावायला पावत नाही तिच्याच राज्य त्याने दिलेला मिळवले चंदनपुरातून एक मुलगी पळून आणून तिला मोहिनी विद्या शिकवली आणि तिच्याकडून अशी वाईट कृती करून घेत आहे त्याने तिने तुमच्या महाराजांच्या वयात एक मोहमार घातले त्यामुळे राजाची बुद्धी भ्रष्ट झाली बरोबर आहे. हो, मला कळलं नसेल. काहीतरी केलं नाही. जादू टोना काहीतरी केलं नाही. जर का ती माग तुम्ही महाराजांच्या गाठून काढून घेतली तर तुमचं आणि जनतेच्या कल्याणच होईल पण एक लक्षात ठेवा हा. महाराज निद्रावत असताना ती माग काढू नका नाही कारण म्हणजे ते तिचा झोपलेले काहीच उपयोग होणार नाही म्हणजे ते झोपलेले असतील तेव्हा ते मार काढायची गरज नाही त्याशिवाय त्यांना काही त्यांचं मेंदू बिंदू त्यांचा बुद्धी त्यांची भ्रष्ट झाली ना ती जागेवरती येणार नाही. आणि जर का तुम्ही असं केलं तर तुमचं आणि जनतेचं कल्याण होईल ठीक आहे म्हणजे मी जेवढं सांगितलंय ना तेवढं सगळं लक्षात ठेवायला पाहिजे. बरं आता आम्ही बाई. हा महाराज येण्याआधी तुम्ही निघा हो ठीक आहे आम्ही निघतो. धर्मवीरा बोला महाराज मोहापासून मुक्त करण्याची शपथ घेतली आहेस ना मग तुला तुझं कर्तव्य करावंच लागेल साधू महाराज मी या विराट नगरीचा निष्ठावंत मंत्री आहे तुम्हाला हात जोडून प्रणाम करतो तुम्हीच आमच्या महाराजांना या संकटातून वाचवू शकता महामंत्री मला वाटतं ना महाराज या संकटातून लवकरच मुक्त हवे होय साधू महाराज मग तुला तुझं कर्तव्य करावंच लागेल ठीक आहे साधू महाराज कालीचरण आपली काली विद्या अभ्यास करावी म्हणून दर अमावस्येच्या रात्री काली नगर आवती म्हणून दरबळी देतो जर का त्याच्या हातून अमावस्या दिवशी एखाद्या स्त्रीचा बळी दिला तर त्याची विद्या भंग होईल आणि त्याचा पराभव निश्चित होईल महामंत्री बोला साधू महाराज सावधगिरी बाळगा आणि कामगिरीला लागा येतो मी चला तर जय शंभो.
दिलेल्या वचनाला व्हावे. म्हणजे ती मुलगी तुमची आहे? होय, ही देवाची मुलगी होय. अरे तिनेच तुझ्या राजाच्या गळ्यात मोहर घालून तुझ्या राजाची बुद्धी भ्रष्ट केले. हे राजा, त्या राजाची बुद्धी भ्रष्ट झाली नाही, तुझ्या मुलीची बुद्धी भ्रष्ट झाली. ती त्या राजाच्या राजमहाला बहुमतात सूट घेत आहे. काय? कोण सत्यजित राजा तिला पुण्यावर उभा केलाय. नाही, हे सर्व खोटं आहे. हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. त्या मुला मुलीला मी वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या दोघांनी मिळून माझं पकडलं आणि मला राज्यावर हाकलून अरे दिलं. काय तरी माझ्या मुलाने मला लागला. तुला मी सोडणार नाही. महाराज, मला तुमच्या घरात सामील करून घ्या. मला सुद्धा सूड उगवायचा आहे. अरे कशाला? चल माझ्या वयामध्ये आणि तुला मागणारा शास्त्र घे आणि तुझ्या अपराधा बदला घे. महाराज, मी काय म्हणतोय त्या साधू महाराजांनी जेवढं सांगितलंय ते सगळं खरं असेल काय ते मला तर खरं वाटायला लागले पण आधी लैला मंजुरी थोडी राहिली होतं ते तू म्हणतोय पाटीलला गेली की काय माझा चालला नाही गेली शिपाई, तुम्ही काय म्हणालात का? मला माहिती काय दबक्या पावला लिया माझी काय बोललात? दबक्या पावलाने आली बरोबर. एका वाघाची शिकायला ना एका हरिणीने केली पण विषय काय माहिती काय काय विषय आहे? हरिण आहे ना हरिण बरोबर. गवली आहे आणि आमचा वाघ म्हातारा झालाय. काय झालं आहे? वाघ म्हातारा झालाय. अरे मूर्खा! वाय मेरी म्हातारा झाला असं तर तुझ्या गवत झालं नाही समजलं? अरे तो मांसच खाणार आहे. समजलं का? मूर्खा कुठला? म्हणजे पाऊस करणार नाही काय? तो मग एक काम कर जा इथं पाठीमागं जा तिथे पुसलेली भूस आहे ती यांना आणून दे ए! आता तुम्ही बोललो अरे! मी नाही का बोललो नाही! तो जोर काढून तिकडं बसा ओ थांबा जरा हे तू काय केलंस? साफ केलं आणि ते कसं काय? अरे मूर्खा! हाताने कपडे साफ करत असताना, समजलं? आणला नाही मग केलं नाही? विसरला बसा बसा तुम्ही बसा महाराज, त्याला तकलीफ घेताय का काय झालं? तुम्हाला काही सांगायचं काय झालं नाही? आज तुमचं लग्न झालं मग बरोबर आहे. लग्न लग्न गडबडीत झालं मग काय झालं? तुमची हळद नाही केली हा. रेट नाही काढलेला हा. हळद उतरली झालेली नाही म्हणजे बाकीचं मधलं काय काय कार्यक्रम आहेत ते झालेलं नाही लग्नाची गाणी कोणी म्हटलं नाही म्हणजे काय असतं ते? तर आता आपण छोटा मोठा आहे ना लग्नाचा आहे ना कार्यक्रम करूया म्हणजे आपण आहे ना तुमचा पहिला आहे ना हा. रेट काढूया ठीक आहे. मुसळ मोठा घ्या का नाही का मदत पाहिजे मदत नको मला मदतीची गरज नाही मग सुरुवात करा. हॅलो हॅलो एवढा जाडा गळडी मांडे मांडे बसत नाही माझ्या यांचा रेट काढतो गाना जो भरीला गाना जो भरीला आमच्या या महाराजांचा गाना जो भरीला गाना जो भरीला आमच्या या महाराजांचा धडामाडाच्या हिरव्या पाणी आमचा नवरा लय हवरा
पायाला थोप केलाय माझ्या. काय तुमच्या नावाची जी बिल आहे पायाचा थोप केलाय. तुम्हाला जेल बंद करून टाकतील, मान कोण छापून टाकतील तुम्हाला. कुणाचा तुमचं अरे जा पाहून येऊ दे पाहून येऊन काय जा ना बिलून त्याच्या आज्याचा वाटा, त्याच्या आज्याचा वाटा ह्याला पोहोचला वाटा मी जातोय सोलापुराला. जातोय सोलापुराला. बोला अय्यो! बोला महाराज कोणाला बोला मी काय बैल आहे? अय्यो. मी बैल आहे? खा कुठला एका अटीवरती येईन मी, एका अटीवरती. काय बोलला कोणती एका गोटीवर हा, एका गोटीवरती. अरे तो कसा काय येणार काय रे? आता काय बोलला एका गोटीवरती. आणि एका गोटीवरती कोण गेला होता ते पहिले त्याला विचारा. विचारतो ना तो मला एका अटीवरती येईन मी. हा फक्त त्यांनी एवढंच म्हणायचं, रघु साहेब यावे. अवकाश म्हणजे खालीवरती आहे. काय बोलायचं रघु साहेब यावे यावे असं बोलायचं नाहीतर मी जीव देईन. हे बघ, जीव द्यायला जातोय. काही सगळे ठीक आहे. काय बोलायचं काय बोलायचं जग्गू साहेब यावे यावे असं करायचं चालू करा तुम्ही. ठीक आहे जय गुरुदेव या रे पधारिये आये पधारिये वा, आये ये पा, आता रे. आये पधारिये एवढं मी बोलायला सांगितलं होतं. काय झालं नॉनसेन्स. ए बघा, आये मूल खाय तो मूर्ख. कोण मुलगा आहे महाराज मी काय म्हणतोय, काय बोलला आपल्या बापाला आता सगळं विसरा. हा मला माफ करा. हा. तुमचं लय मन आहे ना, लय मोठं आहे. काय झालं माझ्या मनाला तुमचं मन आहे ना, हा. लय मोठं आहे. ते मला क्षमा करा तुम्ही. ठीक आहे ठीक आहे ना. ठीक आहे मी काय म्हणतो, बोल त्या परत आपण चौघं जाऊ. बरोबर आहे चौघांना बसायला जागा झाली पाहिजे. आणि ती कशी काय महाराज हा मुलगा आहे मुलगा. कोण मुलगा आहे तुम्ही एकटे बसला इथं. बरोबर ही उभी आहे, हा उभा आहे, हा. ही उभा आहे. काय रे तुला माहिती नाही काय रे नवीन आहे लवकर दाखव चार लोक कशी बसणार ते मला दाखव ठीक आहे मुलगा उठचा. काय माझ्या पट्ट्या शासन असं लावता. कसं लावतात शासन बरोबर लावलंय. आणि बसणार कसे काय हो महाराज, आता बरोबर आहे. ठीक आहे त्या परत आपण चौघं जण बरोबर आहे चौघांना ही जागा झाली पाहिजे की नाही? बरोबर आहे महाराज, हा. माझे डोकं आहे ना डोकं, हा. लय हाय मलगीच आहे. ठीक आहे कृष्णा बिंदू लावून येत आहे. बरोबर महाराज, हा. ह्या टोकावर आहे ना, हा. तुम्ही बसायचं. बरोबर ह्या टोकावरती ती बसेल. हा. आणि उरलेले दोन टोक आहेत ना, हा. आमच्या दोघांसाठी. दोघांसाठी. काय बोलला उरलेले दोन टोक ह्या टोकावरती मी बसणार. हा. आणि ह्या टोकावर टेका 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 म्हणजे बसा. घरात येऊन 1 तास झाला. बरोबर आहे त्या मुलगा नमस्कार केला. अरे प्रणाम महाराज आशीर्वाद बघा, एवढं सांगून सुद्धा हा खुलाच माणूस आहे. पण नमस्कार असा करतात काय? मग कसं करतात नमस्कार कसं करतात मी दाखवतो. दाखव तू दाखव मी दाखवणार तू आहे. दाखव दाखवणार, लक्ष ठेव. दाखव हा का मला पिसच काढायला बसलाय. तिथं पाहिजे तरी घेऊन येतोय, पाहिजे तरी घेऊन येतोय. सुरुवात करा नमस्कार कसा करतात? कसा करतात मी दाखवणार. ठीक आहे प्रणाम खजूर. काय बोलला काय बोलला प्रणाम खजूर. मग काय? लवकर लवकर मागे पडून जातील लोकं. मानाला तुमच्या बेरी पसरलेली आहे, सगळं पाठ आणि पडून का ते चिटकवलेलं आहे का?
पहिल्यासारखी मला घालवायची काय गरज आहे बसा बसा. असं गाणं म्हणतो हा. असं गाणं म्हणतो बरोबर. की असंच गाणं म्हणतो सुरुवात कर. पुढे सेंटरला ये. महाराज आता लग्न झाले ना बरोबर आहे. लग्नामध्ये काय म्हणतो ठीक आहे. मोठ्याला राहू द्या माग जरा ए मोठ्याला राहू द्या माग जरा बारक्याचा आधी लगीन करा मोठ्याला राहू द्या माग जरा बारक्याचा आधी लगीन करा कसं होतं गाणं महाराज? हरामखोराला एका परिस्थितीला नाचण्याला लाज वाटत नाही. महाराज काय? ही परिस्थिती नाही मग कोण आहे? ही तर राणी साहेब आहे. कोण आहे? अरे मूर्खा, माझी पत्नी सोन्यावशी झाली 25 वर्ष झाली तिला. हा? महाराज, काय? महाराज, हीच ती बाई आपली ना तुमच्या गाळ्यात आहे ना हा. मोह माय जपून आहे ना बुद्धी भ्रष्ट केली होती कुणी? हिंदी महाराज हिंदी मी माझी बुद्धी तुमची भ्रष्ट केली होती बरोबर. टाकली होती पकडायचं काम निघालं. अरे मी तुझ्या घरात होतो त्याच घडलाय आणि या पुढे अजून घडणार आहे. विचार करू तुझ्या घेऊन नकोस. पुढे येणार कार्यक्रम झाले. सांगा सांगा महाराज, जे काय घडले ते सांगा. अच्छा आहे. ही एक महाबाईच्या रचा कार्यक्रम नावाच्या पक्षाची मुलगी आहे. कार्यक्रमला तुझ्या चालू झालेलं पावर नाही. हो बरोबर आहे सांगा महाराज. आणि मंत्र्याचं काय झालं? अरे मंत्र्यांना तू मुक्त केलं होतं. खरंच आम्ही गणितून मुक्त केलं आहे. आणि आमच्या सांगण्यावर आम्ही योग्य त्याला सुरुवात केली आहे. त्याचा अनुभव तुम्हाला लवकरच येईल. आणि सांगू महाराज, बोला. हो तर माझा उपसभापती आणि कामगिरी पार घेतो मी. ठीक आहे. चला. चला तुला कामगिरी खावा. गेट बंद करायची आहे. हा? चला. समजा. आशीर्वाद आहे. महामंत्री शिवसेन माझी अवघी विद्या अखंड अबाधित व्हावी म्हणून उद्या येणाऱ्या अमावस्या दिवशी दरवेळी देण्याची व्यवस्था तुझा करायची हे आम्हाला पण सरदार, ही कामगिरी
अवघड आहे. नाही एक महामंत्री होतास तुला काही अवघड नाही जा आणि कामाला लाग. ठीक आहे सरदार, येतो मी. सूर्योदय होण्यापूर्वी ये. काम करणारे एक पण फटाशील तर गर्दात छाडली जाईल. बाबा, मला ऐकून तरी घ्या हो. पहाटे ऐकल्यावर काय शिला टाकस अरे ज्याच्या घरात मला घरा पाठवली त्याच्याच घरात घरा होऊन सर्वस्व नंबर